संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतून ठाकरे सेनेच्या 6 नगरसेवकांना बाहेर काढण्यात आलं। पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यावरून मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जात होता। यावेळी या योजनेसाठी उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मागणी करत महापौरांसमोर या 6 नगरसेवकांनी गोंधळ घातल्याचं सांगितलं जातं। यावरून ठाकरे सेनेच्या 6 नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं। केवळ ठाकरेंचं नाव घेतल्यानंच ही कारवाई केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत छत्रपती संभाजीनगरचे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलेलं आहे की आतापर्यंत सत्तेत असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना बाहेर जावं लागलं। त्यापेक्षाही सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांनी गोंधळ घातला म्हणून या 6 नगरसेवकांना बाहेर काढलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 2016 पासून ते आतापर्यंत नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे। ती सुरुवातीला 1680 कोटीची होती, आता ती 2700 कोटीच्या वर गेलेली आहे आणि ते काम आता पूर्णत्वास आलेलं आहे। नवीन महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव सत्ताधारी पक्षांनी मांडला होता आणि त्यालाच चर्चा करताना यांचाही रोल या पाणीपुरवठा योजनेमध्ये आहे असं म्हणत ठाकरे सेनेच्या 6 नगरसेवकांनी अभिनंदनामध्ये त्यांचंही नाव घ्यायची मागणी केली होती आणि त्यामुळे ते पुढे नगरसेवकांनी सगळे पुढे गेले होते। त्यावेळेस महापौरांनी गोंधळ घातला म्हणून त्यांना बाहेर काढायला सांगितलं। एकतर्फी विचार करतायत असा आरोप थेट केलेला आहे। ठाकरे यांची अलर्जी यांना आहे, नाव घेतल्यानंतर धन्यवाद माधव दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।